तुरटी लिंबू न वापरता पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कुकिंग विथ पूनममध्ये तुमचे फार मनापासून स्वागत आहे। 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। त्याच्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने साल काढून झाल्यानंतर तो बटाटा परत पाण्यामध्येच ठेवायचा आहे। हवेच्या संपर्कामध्ये आल्यानंतर बटाटा काळा किंवा लाल पडू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला बटाटा सोलल्यानंतर तो पाण्यामध्येच ठेवायचा आहे। सोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचे वेफर्स पाडून घ्यायचे आहेत। इथे मी खिसणी घेतलेली आहे बटाटा वेफर्सची, त्याच्याने आपल्याला ते खिसून घ्यायचे आहेत आणि बटाट्याचे वेफर्स आपल्याला सगळे पाडून घ्यायचे आहेत। हे बटाट्याचे वेफर्स पाडताना सुद्धा आपल्याला खाली पाणी घ्यायचं आहे, कारण की बटाटा लवकर काळा पडतो, त्याच्यामुळे वेफर्स पाडताना सुद्धा ते पाण्यामध्येच आपल्याला पाडून घ्यायचे आहेत। बटाट्यामध्ये स्टार्च खूप असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला स्वच्छ 3-4 पाण्याने आपल्याला वेफर्स छान धुवून घ्यायचे आहेत आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। भिजत ठेवताना सुद्धा बटाट्याच्या वरती पाणी असलं पाहिजे। दुसऱ्या दिवशी वेफर्स परत 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि आपल्याला ते फक्त सिम्पली शिजवून घ्यायचे आहेत बटाटे। इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 किलो बटाटे होते तर 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला इथे सायट्रिक ॲसिडचा वापर करायचा आहे। अगदी पाव चमचा मी इथे सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे पाण्यामध्ये, त्यामुळेच आपले बटाटे एकदम पांढरे शुभ्र होणार आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला वेफर्स टाकून घ्यायचे आहेत। वेफर्स आपल्याला फक्त 30 ते 40% शिजवून घ्यायचे आहेत। एक वाफ काढायची, फक्त उकळवायचे नाहीत बटाटे किंवा पाणी उकळू द्यायचं नाही आपल्याला। 30-40%च आपल्याला फक्त बटाटा शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, इथे बटाटा शिजलेला आहे, त्याचे तुकडे पडत नाही आहेत बटाट्याचे, समजून जायचं की बटाटा शिजलेला आहे। एका टोपल्यामध्ये काढून घ्यायचा बटाट्याचे वेफर सगळे। इथे माझ्याकडे टोपला आहे, तुमच्याकडे जाळी वगैरे असेल तर जाळीमध्ये तुम्ही काढून घेतलं तरी चालेल। सगळे बटाट्याचे वेफर्स अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत। काढून झाल्यानंतर आपल्याला एका स्वच्छ कपड्यावर किंवा तुमच्याकडे प्लास्टिक असेल प्लास्टिकवर, माझ्याकडे इथे बेडशीट आहे तर बेडशीटवर मी इथे सुकायला ठेवलेले आहेत बटाटे। एक एक करून आपल्याला बटाट्याचे वेफर्स सुकवून घ्यायचे आहेत, वेगवेगळे आपल्याला ते पसरवून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे मी तुम्हाला घरात दाखवते, पण नंतर मी ते उन्हामध्ये टाकलेले आहेत। अशा पद्धतीने उन्हामध्ये छान वेफर्स सुकवून आणायचे। 2 दिवस लागतात बटाट्याचे वेफर्स सुकण्यासाठी। पांढरे शुभ्र वेफर्स तयार झालेले आहेत आपले, पाहू शकता तुम्ही। इथे तळून दाखवते। तळल्यानंतर मीडियम गॅसवर तळायचे आहेत। तेल तापवल्यानंतर मीडियम गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर वेफर्स तळून घ्यायचे आहेत। हे बघा, किती पांढरे शुभ्र मस्त वेफर्स आपले तयार झालेले आहेत। अगदी झटपट होणारी उन्हाळ्याच्या वाळवणामधलीही हा प्रकार आहे। उपवासासाठी आपण बटाट्याचे वेफर्स बाहेरून आणतो, तर बाहेरून न आणता त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात किंवा कोणत्या तेलामध्ये कसे केलेले असतात, त्याच्यापेक्षा हे घरी करून बघा, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।